सगळ्यात प्रथम मी भारताचे पंतप्रधानजी मोदी साहेबांना आम्ही धन्यवाद देतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊला धन्यवाद देतो। महाराष्ट्र राज्याचे भाजप अध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे यांना धन्यवाद देतो। यांनी मला शिवसेना सोडल्याबरोबर मी भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझे कार्य बघून लगेच त्यांनी मला जबाबदारी दिली। महाराष्ट्र प्रदेशवर सहसंयोजक म्हणून मला प्रदेश सहसंयोजक म्हणून जबाबदारी दिली। त्यामुळे सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे हे कार्य 40 माझे कार्य तसंच मी सातत्याने चालू ठेवून आणि पक्षाचं आणि माझ्या समाजाचं मी काही जास्तीत जास्त कार्य करता येईल त्याच्यावर मी ध्यान देईन। मागच्या 40 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये सातत्याने कार्य करत होतो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलंय की मागच्या 2.5 वर्षापासून हिंदुत्व हा मुद्दा त्याला बाजूला पडलेला आहे आणि ते पडल्यामुळे मागच्या 40 वर्षापासून आमच्या मनामध्ये काहीतरी खंतत होती आणि काही छोटी असं आम्हाला समजलं आणि बघितण्यात आलं की या ठिकाणी फक्त आता कॉर्पोरेट लेवलचं काम चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जसं सन्मान भागाशी मागच्या सोडायचं ते सन्मानामध्ये आणि कार्यकर्त्यांना मानपानमध्ये काहीतरी कमी जास्त होत दिसत आलं आणि या ठिकाणी फक्त एक मोठा बिझनेसमॅन म्हणून त्यात होत म्हणून ते आमच्या बरेच शिवसेनेला ते जमलं नाही पटलं नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सोडून ज्या ठिकाणी हिंदुत्वाचं नाद आहे आणि समज आहे म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। पक्षवाढीसाठी आम्ही अहोरात्र काम करूया आणि जे आम्ही हिंदुत्व म्हणून पुढे काम केलेलं आहे तोच आम्ही पुढे काम करून पक्ष वाढ करूया। शिवसेनेचा आरोप आहे की त्याचे संपर्क पैसे घेऊन पदे वाटप करीत आहे काय नाही काय झालं 80% समाजकारण 20% राजकारण हा मूळ मुद्दा बाळासाहेबांनी दिलेला होता। त्या मूळ मुद्दा कुठे बघायला लागलेले असल्यामुळे त्या तिथं आज 80% समाजकारण राजकारण होत नाही वेगळंच काहीतरी होत आहे आणि म्हणून या आता भाजपामध्ये 80% समाजकारण राजकारण होत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला आहे। बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार अगदी बरोबर।